नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण सांडगी मिरची कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत, तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। सांडगी मिरची करण्यासाठी मी इथे या अशा थोड्या पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या असतात त्या वापरणार आहे आणि याच्यापेक्षा छोटी मिरची येते ती पण त्याच्यापासून पण आपण सांडगी मिरची करू शकतो। मी इथे या मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या आणि कापडाने कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि याला असा उभा कट दिलेला आहे। मी इथे सगळ्या मिरच्या अशा करून घेतलेल्या आहेत मी। याच्यामध्ये मसाला भरायचा आहे आपल्याला आणि जर आपल्याला याच्यातलं बी काढायचं असेल तर आपण काढू शकतो किंवा ठेवायचं असेल तर ठेवू शकतो। अशा सगळ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये भरायचा जो मसाला आहे तो पाहणार आहोत। मेथी दाणे घेतलेले आहेत मी इथे, अर्धा वाटी मेथी दाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले नाही तसेच घेतलेले आहेत। नंतर धने, अख्खे धने आपण वापरू शकतो। मी इथे धने पूड घेतलेली आहे 1 वाटी। नंतर मोहरी आपण वापरू शकतो किंवा इथे मी मोहरीची डाळ वापरलेली आहे अर्धा वाटी। नंतर छोट्या चमच्याने 1 चमचा हिंग याच्यामध्ये मी घालत आहे। पाव वाटी इथे मी मीठ घेतलेलं आहे, मीठ थोडं जास्त घ्यायचं आहे, मिरच्या अर्धा किलो आहेत। नंतर हळद घेतलेली आहे, हळद पण मी इथे 3 चमचे घेतलेली आहे छोट्या चमच्याने। आता हे सगळे मसाले एकत्र करून मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायचे आहे। आता इथे मी मिक्सरवरती मसाला बारीक करून घेतलेला आणि असा जाडसरच करून घेतलेला आहे, म्हणजे छान मिरचीमध्ये भरल्या जाईल। हा थोडा असा चरचर आहे। आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे, 1 चमचा मी इथे तेल घातलेला आहे। याच्याने मिरचीमध्ये भरलेला मसाला हा निसटून पडणार नाही आणि घट्टपणा येईल। आणि थोडंसं दही किंवा ताक याच्यामध्ये घालायचं आहे। मी इथे ताक घातलेलं आहे, या ताक आंबट आहे थोडंसं। आता इथे छान मसाला तयार झालेला आहे आणि याला 2 मिनिटं मी हा असाच झाकून ठेवलेला होता। आता छान झालेला आहे। आता मिरच्यांमध्ये भरून घेऊ। इथे मी मिरची घेतलेली आहे, अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेते मी। अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेते।
आता इथे सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि छान भरून घेतला मी सगळ्या मिरच्यांमध्ये। आता याला लिंबू, मीठ आणि थोडीशी हळद आपल्याला याला लावायची आहे, म्हणजे तळल्यावरती छान चव याची लागेल, आंबट अशी। आता मी इथे एक लिंबाचा रस घेतलेला आहे, त्याच्यामध्येच मीठ घालत आहे आणि थोडीशी हळद। आणि आता या सगळ्या मिरच्यांना हळूहळू लावून घेते, वरच्या बाजूनी लावायचं आहे। आता इथे सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहे। आता आपण उन्हामध्ये ठेवूयात, 2-3 दिवसांच्या कडक उन्हानंतर ही मिरची तयार होईल। आता मी उन्हामध्ये नेऊन ठेवते। आता इथे सांडगी मिरची वाळून तयार आहे, 3-4 दिवसानंतर छान वाळलेली आहे आणि याच्यातला मसाला पण सांडलेला नाही, छान भरगच्च अशी भरलेली आहे। आता मी तळून दाखवते। आणि वर्षभर साठवण्यासाठी आपल्याला याला वर्षातून 2-3 वेळा ऊन दाखवायचं असते, त्याच्यामुळे ही चांगली राहते आणि भरपूर दिवस टिकते। आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये मिरची सोडून घेते। खूप छान ही मिरची चवीला लागते, आपण खिचडीसोबत, वरण भातासोबत सुद्धा ही खाऊ शकतो। तर इथे माझी मिरची तळून झालेली आहे। तळल्यानंतर 1 मिनिटानंतर छान या खुसखुशीत येतात, बघा कशी छान झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।